ओम शस्त्रम बलवंतम प्रभुत्वम देवराजाधिपतिर्बभूव संकीर्णागाश्वरीनराणां स्वामिगम्यं सततं दीर्घमायुः। ओम स्वस्ति इन्द्रो वृषभः स्वस्ति न पूषा विश्वेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो धातु सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते मंगलाकारि भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा स्वाहा सदा नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्था नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्था नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्था नमस्तस्यै 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 नमो नमः। शस्त्रं बलवन्तं प्रभुत्वं देवराजाधिपतिर्बभूव संजू 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 अमित कल्याणं चिन्तितं कार्य चिन्तितार्थमनोरथा देवप्रसादेन देवता जगदम्बा सुप्रसन्ना वरदा भवतु। कल्याणं अमित कल्याणं चिन्तितं कार्य चिन्तितार्थमनोरथा देवप्रसादेन सर्वे अर्थान् भवन्तु। मनोरथस्तु महालक्ष्मी देवता जगदम्बा सुप्रसन्ना वरदा भवतु। श्रीरवर्चस्वमायुष्यमारोग्यमाधान्यां धनं पशुभूतलाभं शत्संवत्सरम्। परवाच 15 तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादानं ही पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे। आज अंबाबाईचं दर्शन घेतले, काय अंबाबाईकडे साकडं? अंबाबाईकडे साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत। त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे। आता कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आपल्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 आता आम्ही मंत्री झालेलो आहोत प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही निश्चितपणाने जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसुबरी ठरणार नाही अशा प्रकारचं अधिवेशन संपलं तरी खाते वाटप अद्याप झालेलं नाही। खाते वाटप विरोधकांकडून टीका होते। ठीक आहे, खाते वाटप होईल लवकरात लवकर तिघे नेते मंडळी बसतील आणि लवकरात लवकर करतील। तुम्ही काय शेवटचा दिवस केलेली आहे? गेल्या वेळी 2 खाती जी आहेत ती आपल्याकडे मिळाली होती ती पुन्हा या ठिकाणी मिळावी मी जे काय बोलायचं ते आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बोललेलो आहे। भुजबळ साहेबांची नाराजी दूर झालेली आहे। निश्चितपणानं आम्ही ती नाराजी दूर करू, त्यांची समजूत काढू। ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत। तुमच्या काळात अनेक प्रकल्प तुम्ही आणले होते, मंजूर केले होते। सीपीआर सरकार रुग्णालयाचा स्थलांतराचा प्रश्न आहे, हे आता प्रकल्प आहे ते पूर्णत्वात जातील का? 100% पूर्ण जातील। आता एक चांगलं बहुमत आहे, सरकार आमचं आहे, आम्ही सत्तेमध्ये आहोत, मंत्री आहोत, निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की अधिवेशन एक दिवस असताना दोघे याच्या आधीच आता माझी आणि प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही येताना विमानातनं चर्चा हीच केली की आलमट्टीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना हे कसं होणार नाही याबद्दल आम्ही तात्काळ प्रयत्न करू आणि हे जर शक्य झालं नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाला भेटून तात्काळ बैठक घेण्याची सुद्धा
आम्ही प्रयत्न करू. काळमवाडी धरणाची देखील गळती वाढलेली आहे आता. आज देखील पाणी आलं नाही कोल्हापूर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये. नाही, आता या सगळ्या प्रश्नांनी आज आलेलो आहोत. गळती काढण्याचं टेंडर निघालेलं आहे. तिथं कॉन्ट्रॅक्टरनं येऊन आपली मशिनरी ठेवलेली आहे. टाइम बाउंडपर्यंत ते काम करतील. मला वाटतं आम्ही आता आज तरी आलेलो आहे, तर आम्हाला वेळ तरी द्या. प्रचारादरम्यान तुम्ही उपमुख्यमंत्री त्यांना उत्साहित करण्यासाठी असतं. जरा पुढे ईडीची केस